नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात नेहमी सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आज मी तुम्हाला लातूर येथील एका स्वामी सेवेकरी ताईंच्या घरी घडले थरकाप उडवणारी तुम्ही असंख्य स्वामी सेवा अनुभव किंवा माता लक्ष्मीचा कथा ऐकल असतील. मात्र आज जो अनुभव मी सांगणारे हा संघ अनुभवापेक्षा अत्यंत वेगळा आणि काळजाला लागणारा आहे. जेव्हा मी हा अनुभव ऐकला त्यावेळी अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. खरंच आज तुम्ही देखील रडता हा अनुभव ऐकून. दाखवा तर जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. फक्त तत्पूर्वी जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील संपूर्ण घटना ही या ताईंच्या शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ. काही कारणास्तव मी माझं नाव सांगत नाही. मात्र माझ्या आयुष्यात घडलेले हा सर्वात भयानक प्रसंग मी लातूर येथे राहिला आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात ही घटना सांगत आहे. खरं तर हा प्रसंग मागील 8 वर्षापूर्वीचा. आम्ही म्हणजे मी, माझे मिस्टर, माझा मुलगा आणि माझी मुलगी असे आम्ही चौघीही लातूरला MHTK या सोसायटीमध्ये राहत होतो. माझे मिस्टर हे TC मास्टर, त्यांची नोकरी इथे असल्याने आम्ही खूप वर्षापासून इथे राहत होतो. मी घरात सगळा आवरून वेळ मिळाला की शिवण क्लास करत असायचे. माझी मुलगी ही तिथे 11वीला आणि माझा मुलगा हा 8वीत होता. अगदी कुणाचीही नजर नको लागलाच. आमचं संपूर्ण कुटुंब गुणगोविंदाने आम्ही एकत्र राहत होतो. मात्र नजर नको लागायला आणि आमच्या कुटुंबाला नजर लागली. माझी मुलगी ही दररोज कॉलेजला जात असताना ती स्कूटी घेऊन जात असायची. मात्र त्या दिवशी कॉलेजवरून घरी येत असताना तिच्या स्कूटी मागून एका ट्रकने जोरदार धक्का दिला आणि तिच्या डोळ्यात गंभीर दुखापत झाली. 1 महिना ती हॉस्पिटलमध्ये होती. खूप वाईट परिस्थिती होती, मात्र तरीही ती त्याचा सामना करत होती. मात्र शेवटी मृत्यूशी ती सुरू असणारी झुंज ही अपयश ठरली आणि बरोबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, ज्या दिवशी आपण घट मानतो, घटस्थापना करतो, त्याच दिवशी ती मरण पावली. तो दिवस आजही आठवला तरी काळजाचे पाणी होतं. हे जगन अगदी नकोसं वाटत होतं. त्या प्रसंग खरं तर आम्ही सावरण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र आजही आम्ही त्या सावरलो नाही. त्या क्षणी अगदी सगळं काही संपल्यासारखं वाटू लागलं. जे व्हायला नको होतं तेच. सगळे शेजारचे, नातेवाईकचे माझी समजूत काढायला, यांचे झाल ते विसरून जा, आता या नव्याने सुरुवात कर. मात्र मी ते विसरू शकत नव्हते. मी आणि माझे पती दररोज तिच्या आठवणी आम्ही एकदा का होईना पण रडत असायचो. मी लहानपणापासून खरं तर देवीची खूप भक्ती करायचे. आता मी स्वामी सेवेत आहोत, मात्र त्या अगोदर मी फक्त आणि फक्त देवीची उपासना करायचे. नवरात्री उपवास सगळं काही अगदी शुद्ध माझी खूप होती. मात्र तरीही नवरात्री पहिल्या दिवशी असं घडणे, माझ्या देवीवरचा विश्वास हा पूर्णपणे उडाला होता. तू माझ्या लेकीला कोणत्या ना कोणत्या रूपा पुन्हा आमच्या जवळ पाठव आणि जेव्हा तू आमच्या मुलीला आमच्याजवळ पाठवलं तेव्हा मी तुझं अस्तित्व स्वीकारील. तुझ्यात तडीतोडी शक्ती असेल तर तू हा चमत्कार नक्की करशील. असंच 1 वर्ष निघून गेलं. त्यानंतर दुसरं वर्ष आलं आणि त्या वर्षामध्ये माझ्या मुलीचं प्रथम वर्ष श्राद्ध होतं. नवरात्रीचा पहिला दिवस, कारण त्या दिवशीच मृत्यू झाला होता. घरी वर्ष श्राद्धचं पूजेचे तयारी सुरू होते. मी शांत रूममध्ये रडत बसली होती, कारण त्या दिवशी तिचं आठवणी माझ्या डोळ्यासमोर होत्या आणि मग माझं कावर-बावर झालं होतं. काय करावं काहीच सुचत नव्हते. मला माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर हवी होती. मी देवीचा नामजप करत होती आणि माझ्या मुलीला माझ्या आयुष्यात पुन्हा परत पाठव हीच एक मागणी मी तिला करत होती.
त्यानंतर श्रद्धाचा कार्यक्रम पार पडला. तो दिवस निघून गेला. त्याचा दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी माझे मिस्टर हे कामासाठी बाहेर पडले, मुलगा शाळेत गेला, मी घरी एकटी होते. दरवाजावरती काहीतरी आवाज आला. मी दुर्लक्ष केला. मला वाटलं भास असेल. पुन्हा दरवाजा आवाज आला. कोणीतरी आलं असावं म्हणून मी दरवाजा उघडलं. त्यावेळेस मला कोणी दिसले नाही. मला वाटलं पुन्हा काहीतरी भास झाला म्हणून मी दरवाजा लावू लागले. जेव्हा मी दरवाजा लावू लागले तेव्हा एका क्षणात माझी मुलगी मला त्या दारावरती असल्यास दिसत. मला आई असा आवाज दिली. तिला दारात बघून मी तर मला 2 मिनिटं सुन्न वाटत होतं. हे स्वप्न आहे की साक्षात आहे? हा चमत्कार आहे की माझी मुलगी पुन्हा घरी परत आली, हे मला काहीच सुचेना. मी तिला 2 मिनिट बघितलं. तिला घट्ट मिठी मारली. खूप रडले. तिचं तोंडात आई हा आवाज ऐकण्यास माझे कान तूर होते. तो आवाज मी ऐकला. तिला मी आत बोलवलं. तू कुठे गेली होती? इतके दिवस कुठे होती? असं सगळं काही मी तिला रडत रडत विचारत होते. त्यावर ती बोलत नव्हती. फक्त माझ्याकडे बघून ती हसत होती. तू मला बोलावलं आणि मी आली नाही. असं कधी होत नाही. आज मी तुझ्यासाठी आली आहे, असं ती म्हटली. तीही माझ्याकडे बघून रडत होती. तिला पाणी हलाव म्हणून मी स्वयंपाकघरामध्ये गेले. मी ग्लासभर पाणी घेत, मात्र जेव्हा हॉलमध्ये आले तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. पुन्हा वाटलं हा माझा भास असावा. मी स्वतःला शांत केलं. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी, तो नवरात्री 3रा दिवस होता. त्या दिवशी पुन्हा एकदा तोच प्रसंग घडला. माझी मुलगी पुन्हा एकदा भेटायला आली. असं 1 महिना, 1 नाही, 2 नाही, तर त्या नवरात्रीमध्ये तब्बल 7 वेळा माझी मुलगी मला दिसली. जसं मी देवीला सतत सांगत होते, तू एकदा तरी आमची भेट घडव. देवीनेच 7 वेळा आमची भेट घडवली. कदाचित कोणीचा विश्वास बसत नाही, पण मी एक आई आहे आणि हे मी सगळं अनुभवलेलं आहे. ताई म्हणतात त्या 7 भेटीमध्ये माझी अपूर्ण राहिलेली माया, सगळं काही मला मुलीवर करता आलं. जे मला बोलायचं होतं ते बोलता आलं. त्या 7 भेटीमध्ये माझ्या आयुष्यात मला कुठेतरी पुन्हा परत मिळालं. जेव्हा आमची 7 भेट झाली त्यावेळेस मी तिला एकच म्हणाली, आई मला पुन्हा यायचं आहे. मला तुझ्यासोबत राहायचं आहे. मला परत यायचं. त्यानंतर हा प्रसंग मी माझ्या मित्र सांगितले. त्यांनी कुठेतरी भास झाल्यासारखं वाटलं. आम्ही ब्राह्मणांना नाही सांगितलं. मग त्यानंतर मी माझ्या मित्रांना सांगितले की आपण पुन्हा एक चास घेऊ. माझी खात्री आहे की आपली गेलेली मुलगी ही पुन्हा आपल्या पोटी परत येईल, कारण तिला पुन्हा आपल्या आयुष्यात परत यायचे आहे. त्यावर मिस्टरही तयार झाले आणि बरोबर तो 1 वर्ष गेल्यानंतर पुन्हा गरोदर राहिली. महिने पूर्ण झाले आणि 9वा महिना, जो बरोबर ऑक्टोबरमध्ये, ज्या महिन्यामध्ये नवरात्री होती, मुलगी मृत्यू पावली होती, ती घटस्थापनेची पहिले दिवस. आणि जेव्हा माझी आस डिलिव्हरी झाली, ती घटस्थापनेच्या शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी 9व्या माळा घाट उठता, त्याच दिवशी माझी डिलिव्हरी झाली आणि त्या दिवशी आमच्या घरात मुलगी जन्माला आली. तो दिवस आमच्या आयुष्यात सोन्याहोईनही मोठं होता. खरं तर जेव्हा आमची मुलगी मृत पावली तेव्हा तिच्या पायाला आम्ही एक खून ठेव होती आणि जेव्हा ही मुलगी जन्माला आली तिच्या पायाला तीच खून होती. त्यामुळे गेलेली मुलगी ही पुन्हा परत आमच्या घरामध्ये आली याचा द्विगुणित आनंद हा आमच्या घरामध्ये होता. त्यामधल्या काळात मी फक्त देवीची सेवा करत होती. देवीला अगदी मी शपथही घातली की जी माझी मुलगी गेली ती मला पुन्हा परत हवी आहे आणि देवीच्या कृपेने पुन्हा माझी मुलगी माझ्या आयुष्यात आली. खरंच जिथून सगळं काही संपलं होतं, आज तिथं पुन्हा नव्याने सुरुवात झाली. देवी चमत्कार आणि देवी साक्षात्कार असो, हे मी स्वतः अनुभवत. आता मी स्वामींची सेवा करत आहे. मी देवीची आराधना करत आहे. सगळं काही करत आहे, कारण त्यांच्याशिवाय आपल्या आयुष्यात आपल्याला तारणा कोणी नाही हे मला कळालं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.